सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव चे कित्येक तरी जन्म त्या सुखाची अपेक्षा बोला करण्यातच गेले. लक्ष नीट द्या. थोडक्यात खऱ्या सुखाची सत्य सुखाची टिकणाऱ्या सुखाचीच जीवाला काय आहे अपेक्षा, बरोबर. आणि अशी सुखाची अपेक्षा करणारा जीव देवाचा काय आहे अंश आहे. आणि देव तर सुखाचा देव सुखाचा सागर आहे. तर मग त्याचा अंश असणारा जीव दुःखी का, म्हणजे अजून काय प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे आणि ते शोधायचंय, त्याच्याशिवाय उठायचं नाही. तर चला उत्तर देऊन टाकूया. उग कशाला तकलीफ तुम्हाला तर द्यायची जास्त. उत्तर आहे का? उत्तर असं आहे. एक वडील होते आणि वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळू जा. घरामध्ये कोपऱ्यात एक कपाट आहे. कपाट अलमारी म्हणतात काही लोक. कपाट आहे. त्या कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि त्या लोखंडाच्या डबीमध्ये परीस आहे तेवढा घेऊन ये. हे कोणी सांगितलं? कोणाला? मुलाला. बाळू जा. घरामध्ये कोपऱ्यात काय आहे? कपाट आहे. त्या कपाटामध्ये लोखंडाची डबी आहे आणि त्याच्यामध्ये परीस आहे तेवढा घेऊन ये. असं सांगितलं कोणी? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला सांगितलं. कोपऱ्यामध्ये काय आहे? कपाट आहे. त्याच्यामध्ये काय आहे? लोखंडाची डबी आहे आणि त्या डबीत काय आहे? परीस आहे तेवढा तो घेऊन ये. हे किती वेळा सांगितलं तुम्हाला? आता काय पुढचं आठवत नाही होय मला. मला वाटलं तुमच्या काहीतरी ध्यानात आलं असेल. आलंय का? आलंय. काय ध्यानात आलं? अगदी बरोबर, अगदी बरोबर. जर त्या पेटीत परीस असेल त्या डबीत, तर ती डबी लोखंडाची राहीलच कशी? कशाची व्हायला पाहिजे? ती सोन्याची. पण ऐका, ती डबी लोखंडाचीच होती. ती डबी बोल बोल बरोबर आहे. काय म्हणणार? बरोबर आहे. मग परीस तरी नव्हता, पण ऐक, त्या डबीत परीसच होत. आता कसं काय करायचं? आता एक जण म्हणला खोटा असेल. खरा होता, खराच होता. तुम्ही म्हणाल छे छे शक्यच नाही. एक तर ती डबी तरी मग सोन्याची व्हायला पाहिजे, नाही तर तो परीस तरी खोटा असला पाहिजे. पण ऐका, तो परीस खराच होता. नाही रे, परीस खराच होता. आणि ती जी डबी होती का, डबी ती पॉलिश फिनिश नव्हती, ओरिजिनल लोखंडाचीच होती. आता अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुमच्या मताशी मी सहमत आहे. मला सुद्धा पटत नाही हे असलं सांगायला, पण आता करू काय? मी तरी करू काय? मला सुद्धा कळतंय परीस असल्यानंतर ती डबी कशाची व्हायला पाहिजे. एवढं मला कळत नसेल होय? काय कमाल आहे तुमची. हे कळतंय ना मला, पण मी काय करू? ती डबी कशाची होती? लोखंडाची. आणि त्याच्यात काय होता? परीसच होता. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे तसं होतच. आता दृष्टांत तसंच लिहिलंय म्हटल्यावर मी तसंच सांगणार आहे ना. काय झालं, काही लोकांना खेड्यामध्ये कीर्तना नाही, काही लोकांना खूप हौस असते. काय? कीर्तनात वेदांत सांगायची. बरं, कळून जाणून सांगावं, काय अडचण नाही. ऐकून सांगितल्यावर गोंधळ होतो. ऐकून सांगितलं आणि मग ते लागले ना सांगायला खेड्यामध्ये. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. मी म्हणलं दादा, निदान तुकाराम महाराज म्हणतात असं तरी म्हण नको.
आता हे तुमच्यासारखे हे सगळे असे दर्जेदार श्रोते असे जवळ बसलेले खाली बसलेले त्यांना ते काय सोचतंय काय ब्रह्म मिथ्यान जग सत्य आहे म्हणलेलं त्यांना सोसना गेलं सहन व्हायला गेलं. त्यांनी महाराजांच्या पायाला चिमटा घेतला चिमटा. महाराज महाराज उलट झालंय चुकायला लागले उलट झालंय महाराज उलट व्हायला लागले. महाराज खवळले त्यांच्या गब्बासाओ माझ्या वहीत असंच लिहिलंय. तस मला सुद्धा हे कळतंय की परीस असल्यावर डबी कशाची व्हायला पाहिजे. पण मी तरी काय करू दृष्टांतातच लिहिलंय तसं. अक्षरशः पोरगा गेला बळू गेला. बळून कपाट उघडलं. कपाटातून ती लोखंडाची डबी घेतली वडिलाच्या जवळ आला आणि अक्षरशः ती लोखंडाची ती डबी उघडली. तिचं झाकण उघडलं तर त्याच्यात परीस. मग त्याच्यात परीस आहे तर डबी कशी काही सोन्याची झाली नाही. त्याची गंमत अशी आहे तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. आता कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस किती महिने लोखंडाच्या डबी ठेवल्यावर डबी सोन्याची होईल. बोला की होऊ शकत नाही. उत्तर देत चला आता. बोला डबी मध्ये परीस नाही का. बोला की आहे. अशी कोणती डबी आहे सांगा की त्या डबीत परीस नाही. प्रत्येक डबीमध्ये लक्षात येते ना. प्रत्येक डबीमध्ये कोण आहे. पैसा हृदयामध्ये रामू एरवे सर्वांचे हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धिस्पुरी अहर्निशी ते वस्तुगा मी. अशी कोणती डबी आहे सांगा की त्या डबीत परीस नाही. प्रत्येक डबीमध्ये सर्व घटी राम सर्व घटामध्ये सर्व डब्यामध्ये परीस आहे. मग जर सगळ्याच डब्यामध्ये परीस असेल तर या डब्या अशा नाराज का. अशा फोटो काढायसारख्या का. असे चेहरे कसे टवटवीत पाहिजे डबीत परीस आहे म्हणल्यावर आहे ना. अर्थ इतकाच आहे डबीमध्ये परीस असूनही डबी सोन्याची झाली नाही. त्याच कारण आहे डबीला सोन्यापासून रोखलं. प्रतिबंध निर्माण झाला. कोणाचा. प्लॅस्टिकच्या कागदाचा. जरा लक्ष नीट द्या ऐका. प्लॅस्टिकच्या कागदाचं आवरण मध्ये आडवं आलं आणि म्हणून ती लोखंडाची डबी सोन्याची होऊ शकली नाही. दादानो तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याच हृदय मंदिरामध्ये परमात्मा रूपी परीस आहे. तरीही आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे देवाच्या आणि आपल्या मध्ये आडवा आलेला आहे. काय
मग एखाद्या EMS कडे जावा आणि ऑपरेशन करून काढा कागद. मग काय कमाल आहे तुमची. देवाच्या आणि आपल्या मध्ये काय आडवा आलेला आहे? कागद आडवा आलेला. मग कागद आहे म्हणल्यावर ऑपरेशन करून काढायचं. लक्ष द्या, जोपर्यंत तो बाजूला जात नाही, लक्षात ठेवा, त्या परिसाला गुंडाळलेला कागद काय केला पाहिजे? काढून काढून फेकून नाही द्यायचा. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेकरता कितीतरी झटतोय, तळमळ करतोय, आणि अशी तुम्ही कागद कुठेही फेकू नका. फेकू नका. फेकून दिलेला कागद पुन्हा हवेनं परत येऊन गुंडाळण्याची दाट शक्यता आहे. कीर्तन लक्षात येत असलं तर बरं होईल. लक्षात ठेवा, म्हणून कागद फेकून नाही द्यायचं, हे बरोबर आहे. एकदा जाळूनच टाकला की पुन्हा येण्याचा प्रश्न संपला. अगदी असंच आपलं जीवन सुखी न होण्याला कारण काय आहे? तर आपलं जीवन सुखी न होण्याला कारण या देहाच्या रूपाचा अभिमान रूपी कागद, या देहाच्या नावाचा अभिमान रूपी कागद आडवा आलेला आहे. आणि तो नाव आणि रूप हा आडवा आलेला कागद जाळूनच टाकला की मग आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या जळो आता नाव रूप, जळो आता नाव रूप, नावरूप माझे पाप गाठीचे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, या देहाच्या नावाचा अभिमान रूपी कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान रूपी कागद हा काय झालेला आहे? आडवा आलेला आहे. त्याच्यामुळे निर्माण होणारं पाप हा कागद आडवा आलेला आहे. आणि ते सगळं काय झालं पाहिजे? जळून गेलं पाहिजे. लक्ष द्या, आपलं जीवन सुखी का होत नाही त्याचं कारण आहे देहाचं तादात्म्य आपल्याला आडवं येतंय. गोड तुकोबारायचं चरण आहे. तुकोबाराय सांगतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बस, जीव तेव्हा सुखी होईल कधी? देहाचा विसर पाडी मज. या देह तादात्म्याचा विसर पडला पाहिजे. ऐका,
आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, बुवा देवाचा विसर, त्यांची ओवी असायची. ते म्हणायचे, जे प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडेला विसरू, आत्मबोधाचा लक्ष ठेवा. ते म्हणायचे, कधीतरी या देहाचा विसर आपल्याला पडला पाहिजे. नाही पडत, केवढं देहाची आसक्ती राहते, केवढी. ते असं म्हणायचे, किती जरी लावलं लक्ष तरी हे मातीत होणार आहे मिक्स, आणि हे ठरलेलं आहे फिक्स. खूप लोकांना ना, काय लोक फिरवून लावतात. काय फिरवून लावायचं काय इतका नाद करतात कोणाच कशा करतात. काय हे बघा, बुवाच म्हणायचे, बुवा 3 चिपट्या राख याची होणार आहे. एक ना एक दिवस आपल्याला मातीत जावं लागणार. एक ना एक दिवस याची माती होणार आहे. फक्त वाक्य पुढचं आहे का, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे. हे फक्त आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं, एवढंच. हे लवकर कळावं, हे संपणार. काय माणसं मी पाहतो दिवसातून 3दा दाढी करते. तो आता दिवसातून 3दा दाढी केल्यावर पुन्हा काही केस येत नाहीत का? उलट वस्तारा खाली गेला की ते टाचावर करून बघतात किती लांब गेलाय म्हणून. एवढा नाद कशाला करत. आमचे गुरुवरी बुवा म्हणायचे, त्याच्यापेक्षा दिवसातून 3 वेळा हरिपाठ वाचा, पदरात पुण्य पडेल. हे लक्षात. आपला किती वेळ त्याच्यासाठी जातोय कधीतरी विचार करा या गोष्टीचा. या देहाचं तादात्म्य रूपी कागद हा काय केला पाहिजे, जळून गेला पाहिजे. तादात्म्य फेकून दिलं पाहिजे. अजून काय जळालं पाहिजे, जळो आता नाव. देहाचं नाव. हे नावातलं अवघड काम झालंय सध्या, भयानकच अवघड झालं, कठीण गोष्ट आहे. काय असतं नावात तेवढं कोणाच ठाऊक. एक जणाला म्हटलं मी देभेगाव, बरोबर झालं ना. आता नावात काही नसतं त्याच्यासाठी चाललं आपलं काय कमाल. आता काय बिघडलं असतं, थोडं हुकलं चुकलं असतं माझ्याकडून तर बरं. ऐका, मी त्यांना म्हटलं, राव आम्ही कीर्तनाला आलतो तुमच्या गावाला, तुम्ही काही कीर्तनाला दिसलेच नाही. त्यानं काय उत्तर देऊ मला. म्हटलं आपलं कुठं पत्रिकेत नाव आहे. आता हा काय राष्ट्रपती आहे वय ह्याचं पत्रिकेत नाव टाकायला, कशा करता पाहिजे सांग. मी त्यांना म्हटलं तुम्ही खूप पाठीमागं कशा काय बसले होते हो, पुढं काय आले नाही कीर्तनाला. नाही म्हटले, आहे आपलं नाव पत्रिकेत पण खूप खालच्या कडेला टाकले. काय याच्यात असतं महाराज, नंदू महाराज, एका महाराजांच्या मुलीचं लग्न होतं. मी गेलतो त्या लग्नाला. त्याच्यानंतर 4-8 दिवसांनी मला एका महाराजांची भेट झाली. मी त्यांना म्हटलं, का हो तुम्ही त्या लग्नाला आले नाही. नाही आलो म्हणे, नाही आलो. म्हटलं का, तुम्हाला पत्रिका नव्हती का. तर होती ना म्हटलं. मग का आले नाही. म्हटलं तुम्हाला पत्रिका मिळाली नव्हती का. नाही घरी येऊन दिली ती म्हणे मला. मग का तुम्ही आले नाहीत. म्हटलं तुम्हाला वेळ नव्हती का. नाही म्हटले मी निवांतच होतो घरी. अरे मग पत्रिका बी भेटली, तुम घरीच होते, निवांतच होते, मग का आले नाहीत. मग त्यानं बोलायला सुरुवात केली. त्यांना कळतं का म्हणे, काय आमचं नाव कुठं टाकावं. अहो म्हणलं पत्रिकेत तर तुमचं नाव होत. तेच म्हणे. त्यांना कळतं का म्हणे, कळतं का काय आमचं नाव कुठं टाकायचं असतं. ते लग्न पत्रिकेत ते वेगळे विभाग असतात ना, कार्यवाहक, निमंत्रक, व्यवस्थापक, प्रेषक, कार्यवाहक, अजून काय. अरे एक भाग राहिला की कोणता, आशीर्वाद. हा एक भाग असतो ना. आणि त्या आशीर्वादाच्या रकान्यात त्या विभागामध्ये
यांचं नाव टाकलं होतं, पण गंमत अशी आहे, यांचं नाव होतं 3ऱ्या क्रमांकाला. 3ऱ्या. त्याच्यावरती 2 महाराजाचे नाव होते आशीर्वादात. कळतं का म्हणे त्यांना, आमचं नाव कुठं टाकावते, इथं टाकतात का आमचं नाव, हे आमची लायकी आहे का? मग मी माझ्या मनातल्या मनात म्हणलं, हीच तुमची लायकी आहे. अरे काय त्याच्यात आहे, अरे पहिल्या नंबरला नाव असलं काय आणि 3ऱ्या नंबरला नाव असलं काय, काय एवढं त्याच्यात आहे? त्या हे गोष्टी सोडून जरा याच्या बाहेर पडा. याची आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. जळो आता नाव, जळो आता रूप, याच्यातून बाहेर पडा. काय काय जळून गेलं पाहिजे, पुष्कळ विचार आहे. तुकोबाराय सांगतात, जळवते जाणीव, जळवते शहाणीव, जळवतो आचार, जळवतो विचार. तुकोबाराय सांगतात, देवात आणि आपल्यात ज्याच्यामुळं अंतर पडतं ते काहीही असो, जळून गेलं पाहिजे. जळोत ते येथे उपजविते अंतराय, उपजविते अंतराय. देवात आणि आपल्यात ज्याच्यामुळं अंतर पडतं ते काहीही असो, जळून गेलं पाहिजे. काय भाषा आहे तुकोबारायाची. जाळा तुम्ही माझे, जाणते मी पण, येणे माझा खून मांडियेला, अशी महाराजाची भाषा आहे. ऐका, काय काय जळून गेलं पाहिजे. आगी लागू तया सुखा, जेणे हरी नये मुखा, जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. आम्ही एक जणाच्या घरी गेलो, फेटा बांधला, कीर्तनाला आलो. कीर्तन झाल्यानंतर लक्षात आलं, यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत. मी त्यांना विचारलं, का हो तुमच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत? त्यांनी काय उत्तर दिलं मला, कसं काय येता येतं म्हणे, आमचा खानदानी घराणा, कसं काय कीर्तनाला येता येतं? मी म्हणलं मग पेटवा की तुमच्या घराणा आता. अरे जर कीर्तनाला येता येत नसेल तर तुमची खानदान फुका, ठेवता कशाला? भाषा माझी नाही, भाषा तुकोबारायाची आहे. जळो ते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ. अरे जर उत्तम कुळ आहे असं म्हणून घेत असाल आणि कीर्तनला येण्याची लाज वाटत असेल, उपयोग काय त्याचा? देवाची भक्ती करायला जे जे आडवं येतं ना, ते सगळं जळालं पाहिजे. म्हणून जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे. याच्यामुळं निर्माण झालेलं जे पाप आहे ते नष्ट झालं पाहिजे, जळून गेलं पाहिजे, संपलं पाहिजे. लक्षात ठेवा, थोडक्यात देहाच्या नावाचा अभिमान जळून जावा, देहाच्या रूपाचा अभिमान जळून जावा. काय असतं बघा, जीवनामध्ये माणसानं अभिमान धरावा का धरू नये? धरावा, अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त त्या ज्याचा अभिमान धरलाय ना, ती वस्तू खरी असावी, बस एवढंच. जरूर धरावा अभिमान, याचा धरीन करीना फुले जतन. 7 पिढ्या झालं आमच्या घरात महिन्याची पंढरपूरची वारी चालू आहे. याचा काय असला पाहिजे? अभिमान
अभिमान असला पाहिजे. योग्य गोष्टीचा जरूर अभिमान धरा. एकादशीच्या दिवशी आमच्या घरी कुत्र्याला सुद्धा भाकर भेटत नाही, याचा काय असला पाहिजे? आमचा एखादा सैनिक शत्रू राष्ट्राच्या हद्दीत जातो आणि 70 तासाच्या आत सुखरूपपणे पुन्हा भारतात आणला जातो, या गोष्टीचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. या गोष्टीचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे. शिल्लक नाही डोक्यात. अहो ते परत आलेले कोण होते? अभिनंदनच. अरे जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा की काय बिघडते मला कळतच नाही. आज महाराष्ट्रात महाराज एवढे रस्ते छान आहेत, एवढे रस्ते. खरंच काय चुकलं का माझं? तुमच्याकडं नाही का चांगलं? अरे हा रस्ता हे कन्नड, धुळे, संभाजीनगर हा रस्ता सोलापूर पर्यंत कसला रस्ता आहे? 550 किलोमीटर प्रवास केला मी आज सकाळपासून. लक्षात ठेवा. गणेश महाराज कुठे गेले? तुमची अपेक्षा होती का मी 7:30ला इथे येईल म्हणून? अजिबात नव्हती, अजिबात नव्हती. केवळ कशामुळे येऊ शकलो? रस्ता चांगले असल्यामुळे. लक्षात ठेवा. तुम्ही फिरा महाराष्ट्रभर, बघा मुख्य मुख्य रस्ते. हे रस्ते आहेत महाराज. वाटत होतं का तुम्हाला हा धुळे बायपास संभाजीनगर असला होईल म्हणून? स्वप्न सुद्धा नव्हतं. लक्षात ठेवा. जाऊ द्या, लांबचं कशाला सांगू. आपल्या शिवरूपासून पानपोई, बरोबर आहे का? कसं काय रस्ता आहे? तुम्हाला अशी अपेक्षा तर होती का रस्ता असा होईल म्हणून? सांगा. आणि मग कसं? मग जी गोष्ट चांगली आहे त्या गोष्टीचं माणसानं अभिनंदन केलंच पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्या भारत देशाला याच्या अगोदर रस्ते वाहतूक मंत्रालय हे पद होतं का नव्हतं? होतच की. पण गडकरी साहेब आल्यानंतर काय रस्ते झाले, काय रस्ते झाले. अभिनंदन केलं पाहिजे या गोष्टीचं. जरूर स्वाभिमान असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्यांना आवडीनं आणि स्वाभिमानानं आम्ही त्यांना म्हणतो, नितीन गडकरी नाहीत ते, नितीन रोडकरी आहेत ते. नितीन रोडकरी आहेत. अजून सांगू का? नितीन रोडकरी नाहीत ते, नितीन रोडकरी आहेत ते. नितीन रोडकरी. लक्षात ठेवा. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका. गरज आहे त्याची. तिथे काय डोक्यात घेऊ काहीतरी बॉटल. हे म्हणजे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा की काय बिघडत आहे हो. चांगल्याला चांगलं म्हणायला सुद्धा धाडस लागतंय माणसात. ध्यानात ठेवा, धाडस लागतं. तर योग्य गोष्टीचा अभिमान असलाच पाहिजे. लक्ष द्या. चांगल्याचा अभिमान असलाच पाहिजे. जे सत्य आहे त्याचा अभिमान आपण धरलाच पाहिजे. दुर्दैव आहे आपण जो अभिमान धरलाय का तो अभिमान आपण खोट्याचाच अभिमान धरलाय. आणि खोट्याचा अभिमान जीवनात दुःख दिल्याशिवाय राहत नाही. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या
शीन पाव. तुकोबाराई सांगतात, आमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जो शीन होतो, शीन शब्दाचा अर्थ आहे दुःख. हे जे दुःख होतं, हे दुःख कशामुळं होतं आपल्या जीवनात? अभिमान धरल्यामुळं. आणि तो अभिमान आपण कशाचा पकडलेला असतो? लटक्याचा. लटक्याचा म्हणजे खोट्याचा. तुकोबारायचं बोलणं आहे, लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा. लटक संपलं, खोट जर फेकून दिलं तर जीवनामध्ये दुःख होत नाही. ऐका ऐका, आपल्या आजच्या संपूर्ण कीर्तनाचा मूळ गाभा काय आहे? जीवन सुखी झालं पाहिजे, बरोबर? मग जीवन सुखी होण्याकरता जीवनातलं दुःख गेलं पाहिजे. दुःख गेलं की जीवन सुखी होणार. म्हणजे सुख होण्यासाठी दुःख गेलं पाहिजे. दुःख जाण्यासाठी आपल्या जीवनातला अभिमान संपला पाहिजे. आणि ऐका, जीवनातला अभिमान नष्ट होण्यासाठी आपण ज्याचा अभिमान धरलाय ती वस्तू किंवा तो पदार्थ खोटा आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. संपलंय कीर्तन, लक्ष द्या. आपण ज्याचा अभिमान पकडलाय, घेतलाय, धरलाय, ती वस्तू खोटी आहे असं कळलं की त्याचा अभिमान काय होतो? संपतो. अभिमान संपला की दुःख संपलं. दुःख संपलं की सुखच झालं. आणि सुख झालं की कीर्तन संपलं. पुन्हा कशाला कीर्तन करायचे? सगळ्या कीर्तनाचं मूळ फाउंडेशन, मूळ काय आहे? जीवन सुखी झालं पाहिजे. सुख होण्यासाठी दुःख गेलं पाहिजे. दुःख जाण्यासाठी अभिमान संपला पाहिजे. आणि अभिमान कधी संपेल? ज्याचा अभिमान धरलाय ती वस्तू किंवा तो पदार्थ खोटा आहे असं कळलं की त्याचा अभिमान काय होतो? जातो. अभिमान संपला की दुःख संपलं. दुःख संपलं की सुखच झालं. आणि सुख झालं की जे विठ्ठल झालं. फक्त आता एवढ्या याच्यातून सांगायचं काय राहिलं? सांगायचं एकच राहिलं की आपण ज्याचा अभिमान पकडलाय ती वस्तू खोटी आहे हे एक आपल्याला कळावं. आणि ती वस्तू आपल्या जीवनाला घातक आहे हे एक कळावं. घातक आहे हे कळलं की अभिमान नष्ट होतो. अभिमान संपला की दुःख संपलं. दुःख संपलं की सुख झालं. सुख झालं की कीर्तन संपलं. पटवून देत, अगदी सोपं. विठ्ठल विठ्ठल पंगत बसली होती. आत्ता जेवण सुरू करायचं होतं. तेवढ्यात एक जण म्हटला शेजारी, भाऊसाहेब जेवू नका. म्हटलं का? तुमच्या पात्रातल्या पदार्थात विष आहे, विष. हो बघा ना म्हणे माशी बसती का. तेवढ्यात लाडूवरती माशी बसली आणि मेली. त्यांच्या लक्षात आलं आपल्या पात्रातल्या पदार्थात काय आहे? विष आहे. आता बोला, पात्रातल्या पदार्थात विष आहे असं कळल्यानंतर ती व्यक्ती जेवण करेल का? लवकर बोला. नाही करणार का? बरं कळलं, समजा खाल्लं काय होईल? म्हणा की मरल म्हणून, बरोबर, खाणार नाही. आता ऐका, पण त्या व्यक्तीला एवढी भूक लागली होती, आता जर अन्नाचा एक घास नाही खाल्ला तर दुसऱ्याच क्षणाला ती व्यक्ती मरणारच होती. आता बोला, जेवल का नाही जेवल? हे म्हणते न खाऊन मरण्यापेक्षा. पण ऐक, तरी बी ती माणूस खाणार नाही, कारण तो होता माळकरी. तो म्हटला हे खाऊन जर मेलो तर दवाखान्यात नेऊन PM करतील, बरोबर आहे ना? आणि हे न खाता जर मेलो
तर लोक ज्ञानबा तुकाराम म्हणी टाळ पाकवाजात वाजवीत घेऊन जाते. मला एक उत्तर द्या. त्या पात्रातल्या पदार्थात विष आहे हे कळलं आणि त्याच क्षणाला त्या पदार्थाचा मोह अभिमान संपला, मोह संपला आणि पुढे होणारा अनर्थ टळला. ज्ञानोबरायाची भाषा आहे, विषय रांधिली रससोय जय जेवणारा ठाऊवी होय, तै तो ताटचे सांडूनी जाय जिया परी तैसे संसाराया समजता, जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ऐका, घातक आहे हे कळलं की मोह नष्ट होतो, मोह संपला की दुःख संपलं आणि दुःख संपलं की जीवन सुखीच झालं. एक. आणि दुसरे एक उत्तर देतो, आपण ज्याचा मोह पकडलाय ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ खोटा आहे हे कळलं की त्याच क्षणाला मोह काय होतो, नष्ट होतो. मोह संपला की दुःख संपलं, दुःख संपलं की सुखच झालं आणि सुख झालं की कीर्तन संपलं. पटवून देतो. एक भिकारी, झालं 1-2 मिनिटात होत्या. एक भिकारी भीक मागत होता. 4-2 घरं भीक मागून झाली होती. एका मातोश्रीने त्याला भीक वाढली होती. ती घरामध्ये गेली होती. तिचे एक लहान मुलग 5-6 वर्ष वयाचं पोरग अंगणात खेळत होत. कारण त्यांच्या दारापुढे अंगण होतं. सध्या लोकांनी अंगण ठेवलं नाही, फेसोफेस बांधकाम करते. आत पडीक पडलेलं असतं पण रस्त्याला जागा सोडत नाही. अंगणात पोरग खेळत होत. त्याच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा होता. पोरग खेळत होत. भिकाऱ्याने ते पाहिलं आणि भिकाऱ्याच्या लक्षात आलं, पुढची 4-5 घरं मागण्यापेक्षा या पोराला आपण लाडीगुडी लावू आणि याच्याकडचे हे 5 रुपये घेऊ. कारण तो भिकारी जुन्या काळातला होता. म्हणजे 5 रुपयावर त्याचं भागत होतं बाबा. असं लाडीगुडी लावत होता तो तिथं घुटमळत होता. घुटमळणं कळतं का तुम्हाला? आणि ऐका, तेवढ्यात काय झालं, या पोराचा थोरला भाऊ 10वीला आपलं 5वीला शाळेत असणारा 10-11 वर्ष वयाचा, तो शाळेची मधली सुट्टी झाली आणि पाणी प्यायला घरी आला. त्यानं बघितलं आपल्या भावाच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा आहे. तो खेळतोय, भिकारी त्याच्याकडे पाहतोय, तो ते घेण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्याने आत घरात जाताच त्या 5वीत शाळेत असलेल्या पोरानं 11 वर्ष वयाच्या आत घरात जाताच आईला आवाज दिला, आई आई लवकर बाहेर ये, बाळूच्या हातात 5 रुपये आहेत, बाळू खेळतोय, भिकारी त्याच्याकडे पाहतोय, भिकारी ते 5 रुपये घेण्याचा प्रयत्न करतोय, तू लवकर बाहेर ये. आता यानं दिलेला आवाज आईच्या कानावर व्यवस्थित गेला, पण आई स्वयंपाक घरात होती. विशेष म्हणजे ती स्वयंपाक करत होती. त्यातल्या त्यात ती स्वयंपाकामध्ये भाजी करण्याचं काम करत होती आणि त्यातल्या त्यात ती भाजीला फोडणी देण्याचं काम करत होती. स्वयंपाकामध्ये सगळ्यात अवघड काय असतं? फोडणी. जिला फोडणी जमली तिचंच नाव सुगरण. फोडणी महत्वाची. नाहीतर मटेरियल कोणाकडे नसतं, सगळ्याकडे असतंच की हो. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, पंचदशी, विचारसागर सगळ्याकडेच आहे. फोडणी जमली पाहिजे. फोडणी जमली की रोज तारीख. फार महत्वाचं. आणि त्याच्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेत बसलं पाहिजे. लक्षात ठेवा, फोडणी महत्वाची आहे. आणि म्हणून आईनं आत्नच आवाज दिला. काय आवाज दिला ऐका? आईनं आत्नच आवाज दिला, घेऊ दे खोटे. महाराज हात दिलेला आवाज जसा या पोराच्या कानावर पडला तसाच तो त्या भिकाऱ्याच्या कानावर सुद्धा व्यवस्थित पडला. आणि त्याला वाटलं, अरे उगच 11:15 वाजवले, काय उपयोग झाला.
समजलं ना तुम्हाला? त्याच क्षणाला भिकाऱ्याचा त्या 5 रुपयाचा मोह संपला. कोणाचा? भिकाऱ्याचा. भिकाऱ्याचा सुद्धा मोह संपतोय. माझा मुद्दा इतकाच आहे, खोट आहे असं कळलं की त्याच क्षणाला काय होतो? मोह संपतो. मोह संपला की दुःख संपलं. दुःख संपलं की जीवन सुखीच झालं. आणि सुखी झालं की जीवन अर्थात कीर्तन थांबलं. मग थोडक्यात ह्या सगळ्या पदार्थ, हे सगळ्या वस्तू खोटे आहेत हे कळण्यासाठी, देहाच्या नावाचा रूपाचा अभिमान जाण्यासाठी, मातीचं ओझं नष्ट होण्यासाठी, साचे आरोपीचे निनावे सुख मिळण्यासाठी जीवनामध्ये एकच आवश्यकता आहे, ती म्हणजे संतांच्या कृपेची. महंत संत सद्गुरु चंद्रकांत दासजी महाराज यांची आपल्या जीवनावर कृपा व्हावी आणि त्या कृपेनच हे सगळं लटक आहे, खोट आहे हे आपल्याला कळावं. ज्या दिवशी हे सगळं खोटं आहे हे कळेल, तो दिवस आपल्या जीवनातला सोन्याचा असेल. संताचिया चरण रजे उतरू ओझे मातीचे. संतांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचा बदल होईल. कधीतरी आपल्याला या देहाच्या नावाचा आणि रूपाचा अभिमान आपला संपलाच पाहिजे. हे कधी घडू शकतं? संतांनी कृपा केल्यानंतर. ज्ञानोबाराय बोलतात, माझे असते पण लोपो नाव रूप हरपो मज झने वाशिपो भूत जात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आपणा सर्वांचे मार्गदर्शक, या संस्थांचे प्रमुख, हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय थोर महापुरुष ज्ञानदासजी महाराज यांच्या कृपेने, परमपूज्य परमश्रद्धेय महंत थोर संत हरिशरणजी महाराज यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेतील, या विभागातील, या परिसरातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी टाळी घेऊन उभे आहेत. अत्यंत गोड असे, दर्जेदार, चारित्र्य संपन्न असे असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार इथं माझ्या आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. उभे राहिलेले टाळकरी आणि आपण सर्व मृदंगाचार्य माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कधीतरी आपल्या जीवनात या देहाच्या नावाचा रूपाचा अभिमान नष्ट व्हावा. हे सगळं लटक आहे हे आपल्याला कळावं. साचे निनावे आणि आरोपीचे असं परमात्म्याचं सुख आपल्याला भेटावं. आणि हे सगळं होण्यासाठी संतांची कृपा आपल्या जीवनामध्ये व्हावी, हीच अपेक्षा या निमित्ताने करतो. हे 39वे वर्ष आहे. लवकरात लवकर राहिलेली 11 वर्ष निघून जावी आणि या महाराजांच्या पुण्यस्मरण सोहळ्याला सोन्याचे दिवस लवकरात लवकर यावे. म्हणजे या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष लवकरात लवकर साजरं व्हावं. ते अत्यंत भव्य दिव्य असं दर्जेदार पद्धतीने साजरं व्हावं. ते 50वे वर्ष पूज्य महाराजांच्या अध्यक्षतेखाली
आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं व्हावं. तोपर्यंत आपल्याला देवानं हात लावू नये अशी मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि ते भव्य दिव्य वर्ष 50वे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष तुम्हाला सगळ्याच्या उपस्थितीत साजरं व्हावं आणि ते मला सुद्धा पाहायला मिळावं अशी देवाला प्रार्थना करतो. 50वे वर्ष किशोर महाराज प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरं होणार. त्यावेळेस माझ्यासारख्या गरीब माणसाला विसरू नका. गणेशजी एवढी प्रार्थना करतो. आता राहिलेली इथून पुढची 10 वर्ष नाही बोलावलं तरी चालतंय, पण 50व्याला मात्र विसरू नका अशी आपल्याला विनंती करतो. आणि कधीतरी नावाच्या रूपाच्या पलीकडे आपलं जीवन जावं अशी या निमित्तानं याचना करतो. तुमची थोडी 8:30 ते 10:30 अशी वेळ आहे. मला वाटतं 11 वाजले असतील आता. तर अर्धा तास मी तुमचा अधिक घेतला, जास्त घेतला. तुमच्या झोपेची अति महत्वाची वेळ वाया घालवली त्याबद्दल आपली क्षमा याचना करतो. अर्धा तास जास्त झाला बरं का. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हे जे सगळे आमचे महाराज लोक उभा राहिलेले आहेत, माझ्या आजूबाजूला येऊन बसलेले आहेत, हे सगळे लोक यांचं अभिनंदन करतो. मला काही सर्वांची नावं घेता आली नाहीत, सांगता आली नाहीत. आणि मला वाटतं आज तुमच्या अपेक्षा बी नसेल नावं घ्यावी वगैरे म्हणून. काय आज काय विशेष नाही. आता जळो आता नाव रूप निदान कीर्तनापुरतं तरी आज आपण नावारूपाच्या पलीकडे जावं अशी अपेक्षा बाळगतो. शेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.